ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये खऱ्या महाभयानक सत्याचा उलगडा होणार आहे। स्वतः सायलीलाच आता ती प्रतिमा आणि रविराजांची मुलगी खरी तन्वी असल्याचं सत्य समजणार आहे आणि तेही प्रियाच्या एका मूर्खपणामुळे। प्रिया आता स्वतः सायलीसाठी खाणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडणार आहे आणि त्याचवेळी सायलीला महासत्याचा उलगडा होणार आहे। सुभेदारांच्या घरी सायलीला त्रास देण्यासाठी आलेली प्रिया ही सायलीला त्रास देण्यासाठीच एक कट रचते, परंतु त्यामध्ये ती स्वतःच अडकते आणि त्याचवेळी कल्पनाच्या तोंडून असं एक वाक्य बाहेर पडतं की ज्यामुळे सायलीला समजतं की तीच खरी तन्वी आहे, तीच रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे आणि याच सत्याचा शोध घेण्यासाठी आता सायली सज्ज सुद्धा होणार। अखेर आता सायलीच स्वतःच खरी तन्वी असल्याचं सर्वांसमोर सिद्ध करणार आहे। तर आता कोणत्या कारणामुळे सायलीला तीच खरी तन्वी असल्याचं सत्य समजणार आहे हे तर आपण या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते। त्याचवेळी आता पूर्णाजीने विमलला तिच्यासाठी कॉफी बनवायला सांगितलेली असते। ती पूर्णाजी आणि अस्मिताशी सोफ्यावरतीच बोलत असते। विमल त्यांच्यासाठी कॉफी तर बनवते, परंतु विमलचा अचानक फोन वाजायला लागतो, त्यामुळे सायली ती कॉफी आता प्रिया अस्मिताला द्यायला जाते। त्याचवेळी प्रिया मुद्दामच सायलीच्या पायामध्ये पाय अडकवते आणि सायलीकडून हातातील जी कॉफी असते ती कॉफी अस्मिताच्या अंगावरती सांडते। आता कॉफी अस्मिताच्या अंगावरती सांडली म्हटल्यानंतर अस्मिताला खूपच राग येतो आणि अस्मिता सायलीला खूप जास्त ओरडायला लागते, मूर्ख तुला अक्कल नाही का, तुला दिसत नाही का डोळ्यांनी नीट, असं खूप काही बोलायला लागते। तेव्हा सायली म्हणते, माफ करा, मला माझा पाय कुठे अडकला मला समजलंच नाही, प्लीज मला माफ करा, माझ्याकडून मुद्दाम नाही केलं, मी चुकून झालं। तेव्हा अस्मिता खूपच भडकलेली असते। अस्मिता प्रियाला म्हणते, चल ग तन्वी, हिच्या काय नादी लागायचाय, शेवटी काय आपण हिला बोलायला गेलो की मम्मा आणि तिचा नवरा आहेच तिची बाजू घ्यायला, चल आपण इथून जाऊया, माझ्या रूममध्ये बसूया, शेवटी मी कपडे सुद्धा चेंज करते म्हणते आणि जात जात सुद्धा सायलीला ती मूर्ख कुठली म्हणून जाते। इकडे कल्पनाला खूपच राग आलेला असतो। तेव्हा कल्पना सायलीला विचारते, अगं बाळा काय झालं, तर सायली सांगते, माहिती नाही आई, परंतु माझा पाय अडकला आणि कॉफी चुकून सांडली होती, अस्मिताताई खूपच चिडल्या माझ्यावरती। तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ देत सायली, तुला अस्मिताचा स्वभाव माहिती आहे ना, तू एवढं मनाला नको लावून घेऊ। तर तिकडे आता प्रिया अस्मिताला भरीस पाडत असते। ती प्रिया आता सायलीच्या विरोधात अस्मिताला भडकवायला लागते। ती म्हणते, पाहिलंच ना की किती मुद्दामून केलं आणि शेवटी काय, या घरात तुला तर किंमतच नाही। आता ती सायली आल्यापासून या घरात कोणीही तुला सतत टोमणेच मारत असतात, तू काम करत नाहीस वगैरे वगैरे। तेव्हा अस्मिता खूपच चिडलेली असते। अस्मिता म्हणते, तिला काही करायला गेलं का अर्जुन प्रत्येक वेळी मध्येच असतो। तेव्हा प्रिया म्हणते, आपण आता असं काहीतरी करायचं का, म्हणजे तुझ्या अंगावरती तिनं कॉफी सांडली ना, आपण त्याच कॉफीवरनं तिचा पाय घसरून पाडायचं। परंतु त्या दोन मूर्ख मुलींना समजतच नसतं की त्यामुळेच इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा सायलीलाच होणार असतो। तर अस्मिता आणि प्रिया दोघीही प्लॅन बनवतात। अस्मिता आता किचनच्या जवळ जाते आणि मुद्दामच पाणी घेते आणि गुपचूपपणे ती त्या फरशीवरती ओतते। त्यानंतर अर्जुन खालती आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो, मला कॉफी हवी आहे। सायली ज्यावेळी कॉफी घेऊन येते तेवढ्यात सायलीचा पाय घसरतो, परंतु पटकन अर्जुन तिला पकडतो। त्याचवेळी सायलीचा पाय मुरगळलेला असतो। सायलीला चालायला सुद्धा नीट येत नसतं, पाय टेकला का खूप दुखायला लागतं। तेव्हा कल्पना सायलीला म्हणते, तू जाऊन आराम कर, मी तुझ्यासाठी मलम घेऊन येते। अर्जुन हळूहळू सायलीला वरती घेऊन जातो। सायलीचा पाय खूपच दुखायला लागलेला असतो। त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही ठीक आहात ना, मी थांबू का तुमच्याजवळ। तेव्हा अर्जुनला सायली सांगते की नाही सर, तुम्ही जा, तुमचं काम आहे ना, मी काय थोड्या वेळानंतर लगेच बरी होईन, तुम्ही इथे थांबू नका, तुमची गरज खरी तिथे आहे, तुमची गरज ऑफिसमध्ये आहे। असं म्हटल्यानंतर अर्जुन काळजी करत असतो सायलीची, परंतु त्याला काम असल्यामुळे तो जातो। तर इकडे कल्पनाने आता सायलीसाठी मलम घेऊन आलेली असते आणि सायलीच्या पायावरती ती लावणार इतक्यातच सायली म्हणते, आई राहू देत ना, मी करते। तेव्हा कल्पना म्हणते, असं कसं सायली, अगं तुझा पाय कसं काय घसरला, खूप जास्त दुखतंय का गं। तेव्हा सायली सांगते की नाही, थोडंसं दुखतंय, पण मी बरी होईन लगेच, तुम्ही असं माझ्या पायाला मलम नका लावू, माझे मी लावते, द्या म्हणत सायली आता
पायाला मलम लावायला लागते. ज्यावेळी सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून असते ती सायलीच्या हातामुळे झाकली गेलेली असते. अंधुकशी ती खून कल्पनाला दिसते आणि कल्पनाच्या मनात राहवत नाही. कल्पना आता सायलीला विचारते की सायली, तुझ्या पायावरती काय आहे ग? तेव्हा सायली सांगते ही तर माझी जन्मखून आहे. तेव्हा कल्पना म्हणते हो, तुझ्या पण पायावरती जन्मखून आहे. तेव्हा सायली म्हणते हां, आणखी कोणाच्या घरामध्ये पायावरती किंवा शरीरावर कुठे जन्मखून आहे का? तेव्हा कल्पना आता सायलीला सांगायला लागते, अगं हो, आपल्या तन्वीच्या पायावरती सुद्धा जन्मखून आहे आणि त्या जन्मखुनेमुळे तर आम्हाला ओळख पटली ना की तीच आमची खरी तन्वी आहे. आत्ता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि सायली आता या सत्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. सायली कल्पनाला म्हणते मी लवकर ठीक होई नाही, परंतु सायलीचा विचार तरी मनामध्ये वेगळाच चाललेला असतो. त्यानंतर कल्पना सायलीला आराम करायला सांगते आणि तेथून जाते. परंतु सायलीला राहवतच नाही. सायली विचार करायला लागते की आम्ही तर लहानपणापासून दोघी एकत्र वाढलोत, खेळलोत, बागडलोत, परंतु लहानपणापासून ते आत्तापर्यंत मधुभाऊंच्या किंवा कोणाच्याही तोंडून असं ऐकलं नव्हतं की ती प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे म्हणून. नक्की काय गौडबंगाल असेल याचा शोध घ्यायचा सायली आता प्रयत्न करते. सायली कुसुमताईला फोन लावते आणि कुसुमताईला म्हणते की कुसुमताई, माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. तुला माहिती आहे ना की म्हणजे मी आणि तन्वी, प्रिया आपण एकाच आश्रमामध्ये वाढलो आहोत, परंतु तुझ्या माहितीनुसार प्रियाच्या पायावरती कसली जन्मखून होती का ग? तेव्हा तिकडे कुसुमताई सांगायला लागते नाही, तर प्रियाच्या पायावरती कसली जन्मखून ग? एक नंबरची हुशार मुलगी आहे. बरोबर समोरच्याला आपल्या चाळ्यात ओढते आणि अडकवते. अजून काही केरून ठेवलं आहे का तिने? तेव्हा सायली म्हणते नाही कुसुमताई, तसं काही नाही, मी तुला नंतर बोलते. त्यानंतर सायली आपल्या पायाच्या जन्मखुनेकडेच पाहत राहते. आता सायलीला राहवतच नसतं की नक्की प्रिया मग आहे तरी कोण? प्रिया रविराज सरांच्या घरी त्यांची मुलगी म्हणून का राहते आणि प्रियाच्या पायावरची जन्मखून ती कशी काय सिद्ध झाली? हे आता प्रश्न विचारण्यासाठी कल्पनाकडे सायली जाते. कल्पना काम करत असते. सायलीला पाहून कल्पना म्हणते, अगं बाळा, तुला तर मी आराम करायला सांगितलं होता ना, बघ लगेचच खालती आली तू, जा बरं पटकन वरती जाऊन आराम कर. तेव्हा कल्पनाला सायली म्हणते, नाही आई, माझं ना तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. तेव्हा कल्पना म्हणते, काम? कसलं काम? तेव्हा सायली सांगायला लागते, तुम्ही थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी मी पायाला मलम लावत होते माझ्या पायावरती जन्मखून होती बघा, तसं तुम्ही म्हणालात की प्रियाच्या पायावरती सुद्धा जन्मखून आहे. कल्पना म्हणाली, हो अगं, आमच्या प्रतिमाच्या मुलीच्या पायावरती जन्मखून होती आणि त्या जन्मखुनेमुळे तर हिची ओळख पटली ना आणि तीच तन्वी आहे. तेव्हा सायली म्हणते, मला एक विचारायचं होतं की तिच्या पायावरती कसली जन्मखून आहे. तेव्हाच कल्पना म्हणते, परंतु तू असं का विचारतेस सायली? त्यावर सायली म्हणते, नाही आई, फक्त विचारते मी. असं म्हटल्यानंतर कल्पना आता इथे खूप मोठा बॉम्ब फोडते आणि कल्पना सांगते, अगं तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे आणि त्या जन्मखुनेमुळेच तिची ओळख पटली. ज्यावेळी रविराज भाऊजींनी ते तुळशीपत्र पाहिलं तेव्हा बाकीचं काही पाहण्याची गरजच पडली नाही आम्हाला. तरीसुद्धा अर्जुनने सांगितल्यामुळे आम्ही DNA रिपोर्टसुद्धा चेक केले आणि त्याच्यानुसार तिकडे रविराज भाऊजींची मुलगी असल्याचं सिद्ध झालं. आत्ता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. सायलीला काय सुचत नसतं. सायली तिच्यासाठी खूपच मोठा धक्का असतो हा. ज्यावेळी सायली रूममध्ये जाते त्यावेळी आपल्या पायाच्या तुळशीपत्राच्या खुनेकडे पाहायला लागते. आता सर्वांच्या मतानुसार तर प्रियाच्या पायावरती खून कधीही नव्हती. मग सायली विचार करायला लागते, तुळशीपत्राची खून तर माझ्या पायावरती आहे. घरातील सर्वच जण मला आता प्रतिमात्यासारखं मी वागते असं म्हणतात. प्रियाने काहीतरी गोंधळ घालून ठेवला नसेल ना की मीच खरी त्यांची मुलगी आहे? असे खूप सारे प्रश्न आता सायलीला सतवायला लागलेले असतात. नक्की काय सत्य आहे, काय सत्य आहे असा विचार करत सायली त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू सायलीला प्रत्येक गोष्ट आठवायला लागलेली असते की ज्यावेळी सायलीच्या हातून जे काही घडलेलं असतं त्यावेळी अगदी प्रतिमेसारखीच सायली वागत असते, प्रतिमेसारखीच सायली बोलत असते आणि सायलीने जे काही केलेलं असतं त्यासाठी घरातील सर्वच जण सायलीचं तर कौतुक करतात, परंतु सायलीसोबत प्रत्येक वेळी प्रतिमाचं नाव निघत असतं. हे सर्व काही क्षण एका
क्षणात सायलीच्या डोळ्यासमोर उभे राहतात। त्याचवेळी सायली आता स्वतःचा पक्का निर्धार करते आणि ती देवयाई पुढे जाते। देवयाई पुढे हात जोडून म्हणायला लागते की मला माहिती नाही काय सत्य आहे आणि काय असत्य। प्रियाच्या पायावरती जन्म खून आहे तीच माझ्या पायावरती आहे। कदाचित मी त्यांची मुलगी असेल का? आई मला प्लीज याचा काहीतरी संकेत की मीच खरी रविराज सर आणि प्रतिमा त्यांची मुलगी आहे। त्याचवेळी देवयाई खूप मोठा चमत्कार करते आणि चक्क सायलीला शुभसंकेत देत ती देवयाई फूल पाडते। त्याचवेळी सायलीला समजतं की तीच खरी रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणजेच खरी तन्वी आहे। तर आता या सर्व पुराव्यांचा शोध घेत सायली स्वतःच खरी तन्वी असल्याचं कसं सिद्ध करणार आणि प्रियाचा पर्दाफाश कसा होणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे।